सावली बारच्या वादावरून मंत्री योगेश कदम अडचणीत आल्यानंतर आता कदम कुटुंबीय बॅकफूटवर आलंय। कदम कुटुंबियांनी सावली बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केलेला आहे। कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीला चालवण्यास दिला होता त्यासोबतच करारनामाही रद्द केलेला आहे। ऑर्केस्ट्रा परवाना असताना लेडीज बार चालवत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे। ची संधी म्हणजे अजून काय करायचं ठेवलं यांनी, पार डान्स बारपर्यंत पोचलेत मंत्री। आता ह्याच्याहूनपैकी कुठली गलिच्छ कृती केली की राजीनामे देतील हाच मोठा प्रश्न आहे। आणि हे महाराष्ट्राच्या इमेजसाठी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची प्रचंड बदनामी होते। काल संध्याकाळी मी एका खासदारांच्या कार्यक्रमाला गेले होते, तिथे मला खासदारांनी सांगितलं, अरे तुम्हाला रमी राव, हे मला नाव कुठून आलं, हे पार्लमेंटमधूनच मला आलं। दिल्लीमधले खासदार चेष्टेने महाराष्ट्राबद्दल बोलतायत, ते दुर्दैव आणि सगळ्या पक्षाचे। असं समजू नका की ते बोलणारे विरोधी पक्षातले, सत्तेतल्या पण लोकांचं तेच मत आहे। त्यांच्या ज्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या व्यतिरिक्त अनेक उद्योग आहेत। मग खरं तर त्यांनी सावली बारबद्दल विचार खरंच सोडून द्यायला हवा होता, कारण त्यांच्या जेवढ्या अफाट कंपन्या आहेत, त्याच्या डेव्हलपमेंट कंपन्या आहेत, योग सिद्धी, सिद्ध योगी, आणि या योग सिद्धी वगैरे का तर योगेश आणि सिद्धेश आणि योगेश अशा या सगळ्या डेव्हलपमेंट कंपनीज ज्या आहेत त्याची सगळ्याची माहिती मी काढतेय आणि न्यायालयीन लढाई लढायचं मी ठरवलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।